YouTubeवर एक नवीन अपडेट आलेला आहे, की ज्यामुळे काय झालेलं आहे, खूप सारे क्रिएटर हे काय झालेले आहे, कन्फ्यूज झालेले आहे. तर YouTubeवर तुम्हाला पण या पद्धतीचे मेल आले असतील किंवा जर नसतील आले, तर येणाऱ्या पिरियडमध्ये काय होतील, तुम्हाला पण या पद्धतीचे मेल हे यायला सुरुवात होईल. तर ह्या पद्धतीचा मेल बघून खूप सारे YouTube क्रिएटरला हे समजत नाहीये, की नक्की ह्या मेलवरती क्लिक करायचं आहे की नाही किंवा जे रिव्ह्यू बटन दिसत आहे, त्या रिव्ह्यू बटनवरती क्लिक करायचं आहे की नाही. तर नक्की मग हा मेल काय आहे किंवा हा मेल खरंच महत्त्वाचा आहे का? किंवा जे यूट्यूबर आहे किंवा जे क्रिएटर आहे त्या क्रिएटरचे ह्या अपडेटमुळे व्ह्यूज हे वाढणार आहेत का? किंवा जे व्ह्यूज वाढणार आहे त्या व्ह्यूजचा फायदा तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी होणार आहे का? किंवा तुमच्या चॅनलला अजून जास्तीत जास्त फायदा ह्या अपडेटमुळे कसा होणार आहे? किंवा तुमचे व्ह्यूज हे कोणत्या पद्धतीने काय होणार आहे या अपडेटमुळे वाढणार आहे? अशी ए टू झेड काही गोष्टी मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण हा अपडेट खरंच जे क्रिएटर आहे त्यांच्यासाठी एकदम भन्नाट ठरणार आहे, की त्यांचा चॅनल हा ग्रो करण्यासाठी. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, जी पॉलिसी किंवा जे अपडेट YouTubeने काढलेलं आहे त्याचं नाव आहे YouTube ब्रँड पार्टनर ॲक्सेस. आता नक्की हे ब्रँड पार्टनर ॲक्सेस काय आहे बघा. तर तुम्हाला आता तुम्ही तुमचा मेल ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचा मेल आला असेल. आता हा मेल काय आहे, जनरली जी एक ब्रँड पार्टनरशिप कंपनी आहे त्या कंपनीचं नाव दिसतं आणि तुमचा कोणता व्हिडिओ हा काय करणार आहे ते प्रमोट करणार आहे किंवा त्यांना तुमचा ॲक्सेस हवा आहे, त्या व्हिडिओचं काय आलेलं आहे, तुम्हाला नाव आलेलं आहे आणि खाली आलेलं आहे रिव्ह्यू बटन. ह्या रिव्ह्यू बटनवरती तुम्ही क्लिक केल्यामुळे काय होणार आहे बघा, तर तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं अॅनालिसिस काय करणार आहे, ती ब्रँड पार्टनरशिप ही पूर्णपणे काय करू शकते, ॲक्सेस करू शकते. आता ॲक्सेस केल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या चॅनलवरचा जो परफॉर्मन्स असेल, म्हणजे त्या व्हिडिओला वॉच टाईम किती आलेला आहे, सगळ्या गोष्टी ए टू झेड त्यांच्यापर्यंत हे काय होतील ते बघू शकता. परफॉर्मन्स सगळं बघू शकता. पण ह्या पद्धतीचा मेल हा खरा आहे की खोटा आहे, हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आधी सांगते. त्यानंतर जे फायदे आहे किंवा तोटे आहे हे मी वन बाय वन एक्सप्लेन करेन. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही काय करता, तुमचा मेल ओपन करता. मेल ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचा मेल हा तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या इनबॉक्समध्ये काय होणार आहे, शो होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर जो नोटिफिकेशन ऑप्शन आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये जायचं आहे. नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, की तुम्हाला ह्या पद्धतीचं सेम नोटिफिकेशन हे आलेलं आहे का? जर नोटिफिकेशन आलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी मेलवरती जी कंपनी आलेली आहे किंवा ज्या ब्रँडचं नाव आलेलं आहे, त्या ब्रँडचं नाव आणि तुमचं YT स्टुडिओचं जे नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये जे सेम नाव आहे, म्हणजे इकडे मेलमध्ये आणि नोटिफिकेशनमध्ये जे ब्रँड आहे त्या ब्रँडचं नाव सेम असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही समजू शकता, की जो तुम्हाला मेल आलेला आहे तो मेल हा खरा आहे. आता जर सपोज तुम्हाला बघा, हा पद्धतीचा मेल आला आणि तुम्ही काय केलं, फक्त इकडं YT स्टुडिओमध्ये नोटिफिकेशन बघितलं नाही. पण आता जनरली हे YouTubeने अपडेट काढलेलं आहे. हे YouTubeवरचे जे हॅकर्स आहेत, त्या हॅकरला हे अपडेट पहिल्यांदा कळतं. कारण ते ह्या पद्धतीचे अपडेट हे काय करत असतात, शोधात असतात. मग आता त्यांना हे अपडेट माहीत झालं, तर ते काय करू शकतात, सेम ह्याच पद्धतीचा मेल बनवून काय करू शकता, तुम्हाला तुमच्या मेल बॉक्सवरती पाठवू शकता. पण सेम ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला ते YT स्टुडिओमध्ये पाठवू शकत नाही. कारण YT स्टुडिओ ॲक्सेस हे फक्त काय करतं, YouTube करतं. पण मेलवरती तुम्हाला कोणीही मेल पाठवू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा मेल फेक आहे की ओरिजिनल आहे हे कसं समजायचं? तर तुमचं मेल आणि तुमचं YT स्टुडिओचं नोटिफिकेशन हे दोन्ही चेक करायचं आणि दोन्ही चेक केल्यानंतर जे ब्रँडचं नाव आहे, ज्या कंपनीचं नाव आहे, ते दोन्ही ठिकाणी काय आहे, सेम हवं. सेम असेल त्यावेळेस समजायचं आहे की मेल हा खरा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू बटनवरती क्लिक जरी केलं, तर तुमचं जे ॲक्सेस आहे ते योग्य कंपनीला जाणार आहे, नाही की ते YouTube हॅकर आहे त्यांच्यापर्यंत जाणार आहे. पण जर सपोज इकडे तुम्हाला नोटिफिकेशन आलं नाही आणि मेलमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचा मेल आला, तर समजून जा हे YouTubeवरचे हॅकर असू शकता. तुमच्या चॅनलचं ते ॲक्सेस करू शकता, तुमचा चॅनल डिलीट करू शकता, कोणत्याही पद्धतीचं काही रॉंगवर ते करू शकता. मग त्यामुळे चुकीच्या हातात हे ॲक्सेस जाणार नाही याची काळजी जे यूट्यूबर आहे त्यांनी घ्यायची आहे. आता बघा, तुम्हाला ज्यावेळेस ह्या पद्धतीचा मेल येईल किंवा ह्या पद्धतीचे अपडेट येईल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मेलवरून रिव्ह्यू बटनला ॲक्सेस करायचं नाहीये किंवा क्लिक करायचं नाहीये. जे YT स्टुडिओचं नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ते रिव्ह्यू बटनवरती क्लिक करायचं आहे, की जेणेकरून योग्य जो ब्रँड आहे त्याच्या हातात काय जाईल, हे तुमच्या व्हिडिओचा ॲक्सेस जाईल.
आता बघा तुम्हाला ह्या पद्धतीचा मेल आलेला आहे. मग नक्की तो मेल काय आहे हे मी तुम्हाला काय करते व्हिडिओमध्ये वन बाय वन सांगते. आता ह्या पद्धतीचा मेल आलेला आहे म्हणजे त्या ब्रँडचं नाव दिसलं, तुमचा व्हिडिओ दिसला. मग आता ती ब्रँड काय करत आहे तुमच्याकडे तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे हे ॲक्सेस मागत आहे. मग आता तुम्ही त्यांना ॲक्सेस दिल्यामुळे काय होणार आहे बघा, तर तुमच्या व्हिडिओवरचा जो काय म्हणजे तुमच्या व्हिडिओची वॉच टाईम जो आहे तो वॉच टाईम, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, रिटेन्शन, एंगेजमेंट सगळ्या गोष्टी काय करू शकता ते बघू शकता, ॲनालिसिस करू शकता. ही पहिली परमिशन त्यांना मिळेल. त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय करू शकता ते त्यांच्या ॲडमध्ये गुगल ॲड्समध्ये काय करू शकता लावू शकता. तुमच्या व्हिडिओचं ते कॅम्पेन हे काय करू शकता लावू शकता. म्हणजेच एक पद्धतीने जर त्यांना वाटलं की तुमचा हा व्हिडिओ त्यांच्या काय जाहिरातीशी किंवा ॲडशी रिलेटेड आहे तर ते काय करू शकता तुमचा व्हिडिओ हा प्रमोट करू शकता. प्रमोट केल्यामुळे काय होणार आहे तुमचे जे चॅनलवरचे व्हिडिओज आहे त्या व्हिडिओचे काय होणार आहे व्ह्यूज हे वाढायला सुरुवात होणार आहे. कारण इथे तुम्हाला तुमचा व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी किंवा तुमचा व्हिडिओ बूस्ट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाहीये. तुम्ही काय करणार आहात जे ब्रँड आहे त्या ब्रँडला परमिशन दिल्यानंतर तो ब्रँड काय करेल तुमच्या व्हिडिओवरती पैसे लावून तुमचा व्हिडिओ काय करेल प्रमोट करेल किंवा जास्तीत जास्त बूस्ट करेल. हा आहे ह्या मेलचा अर्थ. आता बघा दुसरा गोष्ट तुम्हाला मी वन बाय वन ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला ॲज इट इज काय होणार आहे स्क्रीनवरती शो होणार आहे. आता बघा सेकंड इमेजमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या व्हिडिओचा ॲक्सेस आहे जर तुम्ही ब्रँडला दिलं तर त्या काय करू शकता जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट आहे की तुमचं जे ऑर्गॅनिक परफॉर्मन्स आहे. ऑर्गॅनिक परफॉर्मन्स म्हणजे काय तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुमच्या व्हिडिओला प्रमोट केलेलं नाहीये किंवा कोणत्याही ब्रँडचा ॲक्सेस दिलेला नाहीये. तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओवरती किती व्ह्यूज येतात, किती ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन येतो, किती वॉच टाईम येतो, किती एंगेजमेंट मिळते हे ते काय करू शकता ऑर्गॅनिक परफॉर्मन्स. आणि पेड प्रमोशन म्हणजेच काय ज्यावेळेस ते तुमचा व्हिडिओ हा प्रमोट करतील किंवा त्याला पैसे लावून काय करतील तुमच्या व्हिडिओला बूस्ट करतील तर त्यावेळेस जो परफॉर्मन्स असेल हे दोन्ही परफॉर्मन्स ते काय करू शकता बघू शकता तुमच्या व्हिडिओचे. त्यानंतर जे सेकंड ॲक्सेस असतं की त्यांचे जे गुगल ॲड्स आहे किंवा त्यांचं जे काही कॅम्पेन असेल त्या कॅम्पेनमध्ये काय करू शकता ते तुमचा व्हिडिओ हा प्रमोट करू शकता. मग प्रमोट ते स्वतःचे पैसे देऊन करणार आहे, तुमच्याकडून ₹1 काय करणार नाही ते घेणार नाही. मग आता तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे का तोटा होणार आहे ते तुम्हाला मी सांगते. आता बघा या पद्धतीचा मेल नक्की तुम्हाला कोणत्या व्हिडिओला येणार की असे व्हिडिओ की ज्यांना तुम्ही स्वतः काय केलेलं नाहीये प्रमोट केलेलं नाहीये. म्हणजेच एखाद्या व्हिडिओला बघा आपल्याला काय होतं आपल्याला ब्रँड पार्टनरशिप मिळते किंवा काय होतं आपल्याला ब्रँड स्पॉन्सरशिप मिळते. मग त्या व्हिडिओला काय होणार नाही आपल्याला ह्या पद्धतीचे मेल येणार नाहीये. मग नक्की आपल्याला कोणत्या पद्धतीच्या व्हिडिओला येणार आहे की ज्या व्हिडिओवरती आपण कोणतीही स्पॉन्सरशिप काय केलेली नाही ॲड केलेली नाही किंवा कोणत्याही व्हिडिओवरती आपण स्वतः पेड प्रमोशन केलेलं नाहीये. मग त्या व्हिडिओवरती की अशा व्हिडिओमध्ये जे तुम्ही टॅग प्रॉडक्ट केलेले आहे ते टॅग प्रॉडक्ट काय असणार आहे त्यांच्या ॲडशी रिलेटेड असणार आहे किंवा त्यांच्या कॅम्पेनशी रिलेटेड असणार आहे. मग ते जे टॅग प्रॉडक्ट तुम्ही केलेले आहे त्या टॅग प्रॉडक्टमुळे काय होणार आहे तुमच्या व्हिडिओचं ते ॲक्सेस मागणार आहे की त्या ॲक्सेसमुळे काय करू शकता ते त्यांच्या ॲडमध्ये तुमचा व्हिडिओ हा काय करू शकता प्रमोट करू शकता आणि त्यांचे प्रॉडक्ट पण काय करू शकता जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पाठवू शकता. मग तुमच्या व्हिडिओवरती जर कमी व्ह्यूज येत असतील तर त्या व्ह्यूजला वाढवण्यासाठी ते जे पैसे असणार आहे जे बूस्ट असणार आहे जे पेड प्रमोशन असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी काय करतील ते ॲक्सेस करतील. इथं आपला काहीही रोल हा नसणार आहे. ठीक आहे. आता बघा जे तुम्ही पेड प्रमोशन करता पेड प्रमोशन म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीचं काय आलं ब्रँड पार्टनरशिप आली किंवा तुम्हाला एखाद्या कंपनीकडून स्पॉन्सरशिप आली तर जे तुम्ही व्हिडिओ अपलोडिंग करताना पेड प्रमोशन करता तुम्हाला जो ऑप्शन असतो पेड प्रमोशन येस किंवा नो तर तिथं तुम्हाला येस करणं गरजेचं आहे. जर एखाद्या कंपनीकडून तुम्ही पैसे घेत असाल किंवा एखाद्या कंपनीचा जर तुम्ही एखादा ब्रँड असेल किंवा प्रॉडक्ट असेल तो स्पॉन्सर करत असाल तुमच्या व्हिडिओमध्ये तर तिथं तुम्हाला येस करणं गरजेचं आहे. हा पेड प्रमोशनचा रूल असतो. पण हे पेड प्रमोशन नाहीये तर ज्या व्हिडिओला तुमचं पेड प्रमोशन नाहीये त्या व्हिडिओवरती फक्त तुम्ही जे टॅग प्रॉडक्ट तुम्ही ॲड केलेले आहे आणि त्या कंपनीला त्या टॅग प्रॉडक्टमुळे तुमचा व्हिडिओ हा काय करायचा आहे ॲक्सेस करायचा आहे किंवा जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत प्रमोट करायचा आहे. आता नक्की याने तुम्हाला फायदा होणार की तोटा होणार हे पण मी तुम्हाला काय करते सांगते. बघा तुम्हाला जे तुम्ही ब्रँड पार्टनरशिपला ॲक्सेस देत आहात त्यामुळे तुम्हाला जो तोटा आहे तो तोटा तर काहीही होणार नाहीये. मग फायदा काय आहे बघा जो तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नव्हते त्यांनी तुमचा व्हिडिओ प्रमोट केल्यामुळे काय होणार आहे तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज यायला सुरुवात होणार आहे. आता व्ह्यूज आल्यानंतर बघा तुम्ही जे तुमच्या व्हिडिओला प्रॉडक्ट ॲड केलेले आहे ते प्रॉडक्ट काय होणार आहे जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचणार आहे आणि ते प्रॉडक्ट जर सेल केले गेले तर त्याचं कमिशन पण काय होणार आहे तुमच्या अकाउंटला हे जमा होणार आहे. बघा ज्यावेळेस ब्रँड पार्टनरशिप काय करते आपल्या व्हिडिओचं प्रमोशन करते मग प्रमोशन केल्यामुळे काय होतं युट्यूब आपला व्हिडिओ हा राईट ऑडियन्सपर्यंत काय करतो जास्तीत जास्त पाठवतो. त्यामुळे तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओजवरती काय होणार आहे ऑडियन्सची जी संख्या आहे ती संख्या पण काय होणार आहे वाढणार आहे.
आता बघा भरपूर युट्यूबरला हे टेन्शन असतं, की ज्यावेळेस आपण ॲक्सेस देतो किंवा ज्यावेळेस आपला व्हिडिओ ब्रँड आपला काय करतो प्रमोट करतो, तर ह्यामुळे आपल्या चॅनलमध्ये काही वाईट परिणाम होतो का? तर हे पण काय केलेलं आहे YouTubeने आता आपल्याला स्वतः मेन्शन केलेलं आहे. तर त्यांनी काही सांगितलेलं आहे, की ज्यावेळेस तुम्ही जे ॲक्सेस आहे ब्रँड पार्टनरशिपला, त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही. का होणार नाही बघा, तर जे ब्रँड पार्टनरशिप आहे ते YouTubeकडे तुमच्या व्हिडिओचा ॲक्सेस मागता. मग त्यानंतर YouTube तुम्हाला तो मेल पाठवतो किंवा YouTube तुमच्या व्हिडिओचा ॲक्सेस काय करायला लावतो, त्यांना द्यायला लावतो. त्यामुळे तुमच्या चॅनलवरती कोणताही रीच ही डाउन होत नाही किंवा तुमचा जो म्हणजे नाही का रीच ऑर्गॅनिक वॉच टाईम आहे, ऑर्गॅनिक तुमचे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे, हे कुठेही काय होत नाही, कमी होत नाही. आता जनरली असं असतं पेड प्रमोशन केल्यामुळे काहींना वाटतं, की आपल्या चॅनलची ग्रोथ ही डाउन होते किंवा आपल्या चॅनलचा जो काही असतो ऑर्गॅनिक परफॉर्मन्स असतो तो वीक व्हायला सुरुवात होते. पण असं काही होणार नाहीये. तुम्ही चौथ्या इमेजमध्ये बघू शकता, की YouTubeने स्वतः सांगितलेलं आहे, की फक्त तुम्ही ज्यावेळेस ॲक्सेस देता, ॲक्सेस दिल्यामुळे फक्त एवढं होणार आहे, की तुमचा जो व्हिडिओचा परफॉर्मन्स आहे, पेड परफॉर्मन्स असेल किंवा ऑर्गॅनिक परफॉर्मन्स असेल, तो काय करू शकतो, जो ब्रँड आहे तो काय करू शकतो, बघू शकतो, टॅली करू शकतो. मग त्यांना जर जास्त फायदा होत असेल पेड परफॉर्मन्समधून, तर ते अजून जास्तीत जास्त तुमच्या व्हिडिओवरती पैसे लावून काय करू शकता, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त काय करू शकता, प्रमोट करू शकता किंवा बूस्ट करू शकता. त्यानंतर दुसरा जो पॉइंट सांगितलेला आहे YouTubeने, तर त्यामुळे काय होणार नाही, तुमचा जो स्वतःचा म्हणजे ऑर्गॅनिक तुमचा वॉच टाईम आहे किंवा एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे किंवा तुमच्या व्हिडिओवरती जे ऑर्गॅनिक व्ह्यूज येत आहे, जे खरे व्ह्यूज येत आहे, त्या ह्या पेड प्रमोशनमुळे त्याच्यावर काहीही वाईट परिणाम होणार नाही. मी माझं काम करत राहणार आहे. जे ब्रँड पार्टनर्स आहेत ते त्यांचं काम करत राहतील. आमच्या दोघांचं काम वेगवेगळं आहे. यामुळे तुमच्या चॅनलवरती काहीही वाईट परिणाम होणार नाही, हे YouTubeने सांगितलेलं आहे. पण माझं पर्सनली सजेशन हे तुम्हाला असेल, जर तुम्हाला वाटत असेल क्लिक करावं, तर क्लिक करा. म्हणजे रिव्ह्यू बटनला ॲक्सेस करा. नसेल वाटत, तर तुम्ही रिव्ह्यू बटनवरती क्लिक करू नका आणि कुठल्याही याला म्हणजे चुकीच्या अफवांना बळी पडू नका. कारण जनरली जे नवीन युट्यूबर असतात, त्यांनाही ह्या गोष्टी म्हणजे नाही का मॅच करायला कन्फ्युजन होऊन जातं. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, तर या गोष्टींपासून काय करा, सावध राहा. जर तुम्हाला कळत असेल, की हा मेल रिअल आहे, म्हणजे वायटी स्टुडिओमध्ये आणि मेलच्या नोटिफिकेशनमध्ये जर सेम कंपनी आहे, तर त्यावेळेस तुम्ही हे डील करू शकता. तुमच्या चॅनलवरती काही वाईट परिणाम होणार नाही. पण तुम्हाला टेन्शनच येत असेल, तर नाही केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं काही खूप नुकसान होणार आहे असं काही नाही. फक्त जी व्ह्यूज वाढण्याची संधी होती किंवा तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रमोट होण्याची ही जी म्हणजे नाही फ्रीमध्ये जी तुम्हाला सवलत मिळत होती, ती तुला काय होणार आहे, तुम्ही गमावणार आहात. बाकी काहीही होणार नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ होता किंवा YouTubeचं हे नवीन अपडेट होतं. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसं वाटलं? जर महत्त्वपूर्ण वाटत असलं, तर मला कमेंटमध्ये तसं कळवा. आणि अजूनही तुम्हाला या अपडेटबद्दल काही डाउट्स असतील किंवा काही शंका असतील, तर त्या पण मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मग तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स, तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या भन्नाट ट्रिक्स असतात, त्या भन्नाट ट्रिक्स आणि तुमचे जे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.